जाणवतोय त्या प्रकाशाची कृतज्ञता व्यक्त करायची, प्रकाशाच्या सर्व सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करायची. ज्या भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना वंदन करायचे की जे आज अत्रि आणि अनसूया यांच्या पोटी दत्तात्रयाच्या रूपाने या पृथ्वीतलावर अवतार धारण केला. अशा या तिन्ही प्रभूतींना आपण वंदन करूया आणि या ध्यानाशी आपण आता जोडले जाऊया. बंद डोळ्यांच्या समोर जाणवत असलेला दिव्य प्रकाश आपल्याला दिव्य शांततेमध्ये घेऊन जात आहे. ही दिव्य शांतता आपल्यामध्ये एकदम प्रगाढ शांतता निर्माण करत आहे. ही शांतता पृथ्वीच्या बीजमंत्रातून घुमणाऱ्या आवाजाप्रमाणे आपल्याला जाणवत आहे. म्हणून त्या प्रकाशाला आपण मनोमन वंदन करूया आणि याच प्रकाशाशी पूर्णपणे एकरूप होऊया. या बंद डोळ्यांच्या समोर जाणवणाऱ्या दिव्य प्रकाशामध्ये प्रकाशाच्या सर्व सद्गुरूंना प्रार्थनापूर्वक वंदन करूया. हे प्रभू, आपण सर्वशक्ती संपन्न आणि शाश्वत प्रज्ञेचे उगमस्थान आहात. या ठिकाणी सत्य, प्रेम आणि आशेचे शब्द उच्चारण्याची बुद्धी आम्हाला द्या. उच्च मंडलातील प्रकाश आम्ही मागतो. आमच्या मनाचे आणि वाणीचे असे नियंत्रण करो की या ठिकाणी सत्याशिवाय काहीही व्यक्त होणार नाही आणि या ठिकाणी पेरलेल्या उत्तम बीजाला चांगली सुपीक जमीन लाभो आणि हे बीज अशा तऱ्हेने वृद्धिंगत हो की जे आज अंधकारात नैराश्यात खितपत पडले आहे ते खऱ्या आध्यात्मिक उन्नतीच्या तेजोमय प्रकाशात आणि आनंदाच्या भव्यतेमध्ये आणले जावो, अशी आपण मनोमन प्रार्थना करूया आणि संपूर्ण शरीर आपलं या प्रकाशाने शांत होत असल्याची अनुभूती घेऊया. ओम शांती शांती शांती. ही शांतता आपल्याला आपल्या मस्तकाच्या वरील भागामध्ये पूर्णपणे जाणवत आहे. ही शांतता आपल्याला त्या दिव्यतेमध्ये घेऊन जात आहे. ही शांतता हळूहळू आपण शरीराच्या खालील भागाकडे घेऊन जात आहोत. ओम शांती शांती शांती. ही शांतता माझ्या मेंदूमधून, मज्जारज्जूमधून शरीराच्या खालील भागाकडे जात असताना एक दिव्य प्रवाह निर्माण करत आहे. ती माझ्या गळ्यामधून, छातीमधून, पोटामधून, दोन्ही मांड्या, पोटऱ्यांमधून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक पेशी, प्रत्येक ग्रंथी आणि प्रत्येक अवयव या दिव्य प्रकाशाने भरून गेलेला मला अनुभवण्यास येत आहे. प्रत्येक पेशीमध्ये असणाऱ्या ह्या प्रकाशाची संपूर्ण जाणीव मला होत आहे. हाच प्रकाश मी हळूहळू पुन्हा माझ्या मस्तकाच्या वरील दिशेने घेऊन जात आहे. ओम शांती शांती शांती. ही शांतता माझ्या पोटऱ्यांमधून, मांड्यांमधून, ओटीपोट, पोट, छाती, गळ्यामधून, मुखामधून, नासिकेमधून, डोळ्यांमधून, दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि मस्तकावर प्रत्येक पेशी, प्रत्येक ग्रंथी आणि प्रत्येक अवयव या दिव्य प्रकाशाने पूर्णपणे भरून गेलेला मला अनुभवण्यास येत आहे. मी पूर्णपणे प्रकाशमय झालेलो आहे. ओम शांती शांती शांती. ही शांतता माझ्या श्वासामध्ये मला आता जाणवत आहे. माझा श्वास अधिक हलका, अधिक हलका, अधिक हलका होत आहे. निश्वास स्थितीला येतानाच या ध्यानाशी पूर्णपणे जोडला जात आहे. प्रकाश प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला आहे.
हा प्रकाशरूपी भगवंत माझ्या शरीरामध्ये ज्या प्रकाशाने माझ्यामध्ये येत आहे त्याच गतीने तो पूर्ण विश्वामध्ये पसरलेला आहे याची जाणीव मला होत आहे. या अंतर्बाह्य प्रकाशाला मी पूर्णपणे शरण आलेलो आहे, कारण हा प्रकाश मला दिव्य शांततेमध्ये घेऊन जात आहे. हा प्रकाश माझ्यामध्ये जी दिव्यता निर्माण करतो त्या दिव्यतेशी मी पूर्णपणे जोडला गेलेलो आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला आहे. योग मार्गानुसार माझ्या शरीरामध्ये 72,000 नाड्यांचे कार्यरत असणाऱ्यांपैकी 3 अतिशय महत्त्वाच्या संपूर्ण नाड्या कार्यरत झालेल्या मी पाहतो. इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तीनही योगमार्गातील नाड्यांची संवेदना माझ्या शरीरामध्ये मला जाणवत आहे. हळूहळू मला जाणवतं की डाव्या मार्गातून दिव्य शांततेचा श्वास माझ्या भौतिक शरीरामध्ये सुरू आहे. हा श्वास मला दिव्य शांततेमध्ये घेऊन जात आहे. त्याच वेळेला उजव्या नाडीतून सुरू असलेला म्हणजेच पिंगळा नाडीतून सुरू असलेला श्वासही मला जाणवत आहे. त्यातून निर्माण होणारी उष्णताही मला जाणवत आहे. हळूहळू हा प्रवाह समपातळीला येताना मी अनुभवत आहे. डावी नाडी, उजवी नाडी, इडा आणि पिंगळा या दोन्ही नाड्या समान पद्धतीने हळूहळू श्वासावर येताना मी प्रकाशाने अनुभवत आहे. प्रकाश 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 या दोन्ही श्वासांची समानता, दोन्ही नाड्यांची समानता मला अनुभवण्यास आल्यामुळे हळूहळू माझा कुंडलिनी शक्तीच्या जागृतीचा प्रवास मला जाणवत आहे. आणि हळूहळू मला सुषुम्ना नाडी अर्थात सरस्वती नाडीची जाणीव होऊ लागलेली आहे. दोन्ही नाड्यांचा प्रवाह हळूहळू या सरस्वती म्हणजे सुषुम्ना नाडीमध्ये मध्ये प्रवेश करत असल्याची जाणीव मला होत आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित होताना मी अनुभवतो. या नाडीच्या जागृतीने म्हणजेच सरस्वती नाडीच्या जागृतीने माझ्यामध्ये अंतरदृष्टी विकसित होताना मी पाहतो. या अंतरदृष्टीच्या विकासाने माझं ज्ञान, माझी बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली मी पाहतो. आणि एका दिव्य अशा आध्यात्मिक प्रकाशाची जाणीव माझ्यामध्ये निर्माण होऊन त्या सूक्ष्म चैतन्याशी मी पूर्णपणे जोडला जात आहे. कारण सुषुम्नता नाडीचं कार्य म्हणजे सहज प्रवाहितपणा, तो माझ्यामध्ये आतून ज्ञानप्रकाश टाकत आहे. हा ज्ञानप्रकाशामुळेच या नाडीला सरस्वती नाडीसुद्धा असं म्हटलेलं आहे. त्याची संपूर्ण जाणीव माझ्या शरीरामध्ये होताना मी अनुभवतो. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश हा प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे शांतता निर्माण करत आहे. ज्ञानामुळेच ज्ञानाची देवता सरस्वती म्हणून या नाडीला सरस्वती असं नाव दिलं गेलेलं आहे. काही हठयोगामध्ये, तांत्रिक योगामध्ये हिला ब्रह्मनाडी, महानाडी असेही म्हणतात. परंतु ही एकच नाडी आहे याची जाणीव मला हा प्रकाश करून देत आहे. ही नाडी एकदा का पूर्णपणे कार्यरत झाली तर साधकाला ज्ञानप्रकाश होऊन तो ज्ञानप्रकाश त्याच्यामध्ये प्रगट होतो. यालाच सरस्वती मातेची कृपा म्हटले जाते. याची जाणीव मला हा प्रकाश करून देत आहे. हा प्रकाश सरस्वती मातेच्या नाद स्वरूपातून मला जाणवत आहे. हा सूक्ष्म नाद हळूहळू मला ऐकू येत आहे आणि या नादाशी मी पूर्णपणे एकरूप होत आहे. हा नाद या ध्यान साधने मला स्थिर करत आहे. या देहाची स्थिरता मला अनुभवण्यास येत आहे. देहाची स्थिरता झाल्यामुळे शरीरामध्ये असणाऱ्या चैतन्यमय प्राणाचीही स्थिरता होताना मला अनुभवण्यास येत आहे.
प्रकाश, प्रकाश, प्रकाश. सुषुम्ना नाडीच्या कार्यामुळे माझ्यामध्ये अंतर्गत शरीरात मौनातील ज्ञानप्रवाह सुरू झाल्याची जाणीव मला होत आहे आणि हा ज्ञानप्रवाह मला पूर्णपणे प्रकाशाकडे घेऊन जात आहे. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. हा प्रकाश मला समजावतो, जेव्हा माझी सुषुम्ना नाडी पूर्ण कार्यरत होईल तेव्हा माझ्या अंतरंगातून सरस्वतीचे बोल सुरू होतील याची जाणीव मला हा प्रकाश करून देत आहे. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. हा प्रकाश माझी सुषुम्ना नाडी कशी कार्यरत होईल याची जाणीव मला हा ध्यानातून करून देत आहे. ते हळूहळू मी समजून घेत आहे. हा प्रकाश मला सांगतो, शरीराची स्थिरता, शरीराची शांतता हळूहळू सुषुम्ना नाडीच्या कार्याला गती देण्याचं काम करू शकते. यासाठी पहिली अट सांगते, पाठीचा कणा नेहमी ताठ असावा, शरीरावर कोणताही भार नसावा, शरीर अतिशय शिथिल झालेलं असावं, आपलं नैसर्गिक श्वसन असावं याची जाणीव मला हा प्रकाश करून देत आहे. या प्रकाशामध्येच मला अशीही जाणीव होत आहे की सुषुम्ना नाडीच्या कार्यरत होण्यासाठी इडा आणि पिंगळा या दोन्ही नाड्यांचं संतुलन होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सातत्याने नियमित माझ्याकडून प्राथमिक वर्गामध्ये मी शिकलेला नाडीशुद्धी प्राणायाम सातत्याने नियमितपणे घडला पाहिजे. यासाठी मी सुरुवात करून तो प्राणायाम सातत्याने केल्यास या जागृतीला अधिक गती मिळण्याची मला सहाय्यता होईल याची जाणीव हा प्रकाश मला करून देत आहे. म्हणून मी या प्राणायाम करण्याचा संकल्प या ध्यान साधनेतून भौतिक शरीरावर करणार असल्याची जाणीव माझ्यामध्ये निर्माण होत आहे. माझ्या बंद डोळ्यांच्या समोर असणारा हा दिव्य प्रकाश मी पूर्णपणे अनुभवत आहे. माझ्या मनाची स्थिरता जितकी जितकी प्रगाढ तेवढा मला या सुषुम्ना नाडीच्या संवेदनाचा प्रवाह लवकर समजणार आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला पाहतो. माझ्या मज्जारज्जूमध्ये या सुषुम्ना नाडीची जाणीव मला होत आहे. त्या नाडीतनं सुरू असलेला श्वासाचा प्रवाह मी अनुभवत आहे. याला कोणताही जोर लावलेला नाही, अत्यंत नैसर्गिक पद्धतीने मला याचा अनुभव येत आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला मी पाहतो. या प्रकाशातून येणाऱ्या सर्व दिव्य संवेदना मी अनुभवत आहे. कारण ज्या दिव्य तिन्ही प्रभूती वेगवेगळ्या रूपात प्रगट झाल्या त्या म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, त्यांचं प्रगटीकरण आजच्या स्थितीला झालेलं आहे आणि तेच प्रगटीकरण माझ्या भौतिक शरीरात होताना मी अनुभवत आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला मी पाहतो. या प्रकाशाशी मी आता पूर्णपणे एकरूप झालेलो आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला मी अनुभवतो. ज्या ब्रह्माने या सृष्टीची निर्मिती केली त्याचीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. ज्या भगवान विष्णूने या सृष्टीचं संपूर्ण पालन केलं त्याचीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि योग्य काळामध्ये संहारक पद्धतीने या जगाला व्यवस्थित ठेवण्याचं काम ज्या महेशाने, शिवाने केलं त्यालाही मी वंदन करतो. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश हा प्रकाश मला सांगतो, जेव्हा जेव्हा मी बीज मंत्रांचा उच्चार करतो, अर्थात ओंकाराचा उच्चार करतो, तेव्हा तेव्हा माझ्या प्रत्येक शब्दाच्या ओंकाराने माझे चित्त त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा अवयव पूर्णपणे शुद्ध होत आहे
आणि शुद्ध झाल्यामुळे तो पवित्रही होत आहे. आणि ज्या घटकाचे मी नाव घेतलं त्या ठिकाणी माझं लक्ष असल्यामुळे हळूहळू माझी सरस्वती नाडी अर्थात सुषुम्ना नाडी शुद्ध होताना मला अनुभवण्यास येत आहे. याच ओंकाराच्या साधनेने माझा कंठसुद्धा शुद्ध होताना मला अनुभवण्यास येत आहे आणि माझ्या वाणीची शुद्धता होताना मला अनुभवण्यास येत आहे. म्हणून हळूहळू मी 27 वेळा 27 घटकांवर विचार करत या ओंकाराचं ध्यानसुद्धा मी करत आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये आता पूर्णपणे स्थित झालेला आहे. या प्रकाशाशी मी पूर्णपणे जोडला गेलेलो आहे. हा प्रकाश माझ्यामध्ये जी दिव्यता निर्माण करतो त्या दिव्यतेशी मी पूर्णपणे एकरूप झालेलो आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेच्या प्रकाशातून मी आता जाणीव घट्ट करतो. माझी इडा नाडी माझी पिंगळा नाडी समान गतीने चालू असल्याची जाणीव मी स्वतःमध्ये निर्माण करत आहे. उष्ण श्वास नाही, थंड श्वास नाही, दोन्ही ठिकाणी एका समान गतीचा मला अनुभव येत आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला मी पाहतो. प्रकाश 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 अशा या दिव्य प्रकाशाच्या बीजमंत्रांच्या उच्चाराने माझ्यामध्ये पूर्णपणे शुद्धता निर्माण होत आहे. माझी पंच ज्ञानेंद्रिय, माझी पंच कर्मेंद्रिय, माझे पंचकोश, माझे पंचप्राण आणि शरीराचे सप्तधातू पूर्णपणे शुद्ध झालेले मी अनुभवतो. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला आहे. या स्थितीला मी निर्विचार मनाची अवस्था स्वतः अनुभवत आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला मी पाहतो. या प्रकाशाशी मी आता पूर्णपणे जोडला गेलेलो आहे. त्या प्रकाशाने माझ्यामध्ये अतिशय दिव्यता निर्माण केलेली आहे. त्या दिव्यतेलाच मी वंदन करतो. कारण याच प्रकाशाने माझ्यामध्ये या ध्यानधारणेचा पूर्ण उद्देश काय असतो तो प्रकाश मला समजावून सांगत आहे. या ध्यानामध्ये माझ्या विचारांचं परीक्षण मी करतो. अयोग्य विचार बाजूला करून योग्य विचारांशी मी जोडला जातो. हळूहळू तो विचारही मी निर्विचार अवस्थेकडे घेऊन जातो. ही प्रक्रिया सातत्याने घडणारी आहे याचीही जाणीव मला करून देत आहे. आणि यातूनच माझ्या भौतिक शरीराची आणि सूक्ष्म शरीराची शुद्धता होत असल्याची जाणीव मला होत आहे. माझी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही अवस्था एकमेकांशी संलग्न होऊन जोडल्या जात असल्याची जाणीव होते. अशा प्रकारे माझी शुद्धी आणि सुप्त शुद्धीसुद्धा होत असल्याची जाणीव मला होत आहे. आणि या दोन्ही स्तरावर होणारं शुद्धीकरण मला अनुभवण्यास येत आहे. सुप्त शुद्धी म्हणजे माझ्या भौतिक आयुष्यात माझ्या अतृप्त इच्छांचं सुद्धा शुद्धीकरण होत असल्याची जाणीव होते. जे प्रश्न माझ्या आयुष्यात आजपर्यंत सुटले नाहीत ते सुद्धा निघून जाऊन त्याची शुद्धी होत असल्याची जाणीव मला होत आहे. माझ्या देहाच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठेतरी खोलवर दडून बसलेल्या अनामिक इच्छासुद्धा शुद्ध होऊन माझे संपूर्ण शुद्धी होत आहे. माझ्या मनाची अवस्था एकदम संतुलित होऊन मी शांततेमध्ये स्थित होताना स्वतःला अनुभवत आहे. प्रकाश प्रकाश दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. हा प्रकाश माझी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आणि निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी हे ध्यान मला मदत करणार आहे याची जाणीव मला करून देते. कारण ध्यानामध्ये जागृत मन शांत होते आणि सुप्त मनाला प्रगट होण्याची संधी मिळते.
याची जाणीव मला हा प्रकाश करून देत आहे. अशा मनाच्या शांत अवस्थेमध्ये हे जागृत मन सावध नसते. त्यामुळे माझ्याकडे येणारे सर्व अभावात्मक विचार आपोआप स्तंभित होऊन मला स्थिरतेकडे घेऊन जात आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला आहे. या प्रकाशाला मी वंदन करत आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला मी पाहतो. त्या प्रकाशाशी एकरूप होताना माझ्यामध्ये जी दिव्यता निर्माण होत आहे, त्या दिव्यतेला मी आता प्रणाम करत आहे. दिव्य शांतता, दिव्य शांतता माझ्यामध्ये पूर्णपणे प्रगट झालेली मी पाहतो. माझं शरीर, मन या दोन्ही अवस्थांमधून मी माझ्या आत्म्याच्या अवस्थेवर रूढ झालेलो आहे. यामुळे माझ्या भौतिक जीवनामध्ये असणारं सर्व भ्रामक दुःख हळूहळू कमी होऊन एका दिव्य शांततेमध्ये मी स्वतःला स्थित करत आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित होतोय. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. हा प्रकाश माझ्यामध्ये जी शांतता निर्माण करत आहे, तो प्रकाश मीच आहे. प्रकाश मीच आहे. मी म्हणजेच तो प्रकाश आहे आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान आहे. या ज्ञानाशी मी पूर्णपणे आता जोडला गेलेलो आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. या प्रकाशाशी मी पूर्णपणे जोडलो आहे. या प्रकाशाला मी वंदन करत आहे. त्या प्रकाशाचा माझ्या शरीरावर होणारा संपूर्ण परिणाम मी अनुभवत आहे. अतिशय शांत अशा दिव्य अवस्थेमध्ये मी स्वतःला घेऊन जात आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश. या प्रकाशाने मी स्वतःला त्या प्रकाशामध्ये पूर्णपणे एकरूप करून घेतलेला आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला मी पाहतो. या प्रकाशाला मी वंदन करत आहे. या प्रकाशातून निर्माण होणारी प्रत्येक संवेदना मी स्वतःमध्ये पाहत आहे. मी म्हणजेच तो प्रकाश झालेलो आहे आणि त्या प्रकाशावर मी पूर्णपणे स्वार झालेलो आहे. त्या प्रकाशाशी जोडले जाताना मी स्वतःला माझ्यामध्ये निर्माण झालेली दिव्यता पाहत आहे. माझ्या मूळ शरीरापेक्षा मी वेगळ्या स्थितीला जाऊन स्थित झालेलो आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्येच पूर्णपणे स्थित झालेला आहे. या प्रकाशाला आणि प्रकाशाच्या सर्व प्रदात्या सद्गुरूंना मी वंदन करत आहे. प्रकाश, प्रकाश, दिव्य जाणीवेचा दिव्य प्रकाश माझ्यामध्ये स्थित होताना मी पाहतो. त्या प्रकाशाला मी नादरूपाने एकरूप होत आहे आणि याच नादातून मी माझ्या प्रकाशरूपी भगवंताशी मी जोडला जात आहे. हा नाद माझ्यामध्ये जो निर्माण होतो, त्या नादाच्या अनुभूतीस स्वतःला जोडून घेत आहे. प्रकाश, प्रकाश, प्रकाश.
भेटेल देव गुरु पायी ठेविता भाव 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 करुणी गुरुची भगावे स्वध्यान सियारावे करुणी गुरुची भगावे स्वध्यान सियारावे गुरु पायी आहे देव गुरु पायी आहे देव वारंवार सांगू काय सांगू काय सांगू काय गुरु पायी ठेविता भाव 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 तुका म्हणे गुरु भजनी तुका म्हणे गुरु भजनी देव भेटे जनीवनी 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 गुरु पायी ठेविता भाव 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 आपोआप भेटेल देव भेटेल देव भेटेल देव गुरु पायी ठेविता भाव गुरु पायी ठेविता भाव गुरु पायी ठेविता भाव अशा या प्रकाशाच्या नादाशी या नादाची अनुभूती मी घेताना माझ्यातील दिव्य एकाग्रतेशी मी पूर्णपणे जोडलो आहे आणि या प्रकाशाच्या नादरूपी गुरूंना पूर्णपणे वंदन करत आहे. सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम सुतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरिहर ओम. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायक हरिहर ओम. आहे त्या स्थितीमध्येच थांबायचे. ध्यानातून नादाची प्रकाशाची जी निर्मिती आपण त्याच्याशी एकरूप झालो तो क्षण पूर्णपणे आपल्याला अनुभवायचा आहे. आजच्या गुरुध्यान वर्गात उपस्थित सर्व प्रकाशाचे अधिकारी सर्व साधकांची अखंडाखंड कृतज्ञता. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण करायचे. निर्माण होणारी सर्व ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरनं संपूर्ण शरीरावरनं फिरून घ्यायची. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. हरिहर ओम. हरिहर ओम. हरिहर ओम.